आणि गेलो देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. फडणवीस साहेब काय लावलंय हो, तुम्ही गावत्याला महामंडळ देता, सुभाष देसाईला देता, मी काय केलं तुमचं? मला म्हटले भाई आतमध्ये या. मला आतल्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. म्हटलं तुम्हाला सांगू, उद्धव ठाकरे तुम्हाला सांगितलंय तुम्हाला महामंडळ द्यायचं नाही. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. काय सांगू पुढे आता? हा असा नेता असतो? असा नेता असतो? हे वास्तव आहे शिंदे साहेब, हे वास्तव आहे. आणि प्लास्टिक बंदीचा काय मी केला कायदा, मी समित्या नेमल्या, राज्याच्या समित्या नेमल्या, देशामध्ये मग समित्या पाठवल्या, अभ्यास केला, सगळा कायदा केला, सारं आलं. मग मिटिंग लावा, मग सचिवांना बोलवा, मग यांना बोलवा, मग त्यांना बोलवा, येऊन माझ्याच ऑफिसमध्ये बसायचा. मला वाटलं मला किंमत देतोय नेता म्हणून. माझी क्वालिटी टाईट माझ्याकडे देतोय. मला माहिती त्याला मंत्रिमंडळाची घोषणा झाली, बाप मुख्यमंत्री, रामदास आउट आणि हा टुनटुन इन. माझं खातं घेऊन गेला तो आदित्य. आहे की नाही गंमत मोठी मोठी? याच्यापेक्षा गंमत काय आणखी असू शकते? वाघ पक्ष चालवतोय उद्धव ठाकरे. कोण काय त्या नाव काय? आदित्य इन आणि नेता आउट. बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री, नेता आउट. दिवका गावते आउट. आउट नेता ना. नाही तुमच्याकडे मी येत नाही, तुम्ही असू नका. तुमच्याकडे मी अजून येत नाही. तो असा पक्ष वाटतो का हो? कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही. रामदास तुम्हाला टाळ्या मिळतात ना. बघा तुम्ही शिवाजी पार्कच्या जितक्या सभा झाल्या साहेब असताना, त्या सगळ्या सभांमध्ये माझी भाषणं आहेत. साहेब गेले, उद्धव ठाकरेंनी माझी भाषण बंद करून टाकली. बघा तुम्ही मागची भाषणं काढा, सगळी काढा. जबाबदारीने बोलतोय. साहेब असताना माझी आसन व्यवस्था कुठे होती ती बघा. बघा सगळे जुने फोटो काढा. साहेब गेले, माझी आसन व्यवस्था 5व्या 6व्या नंबरवरती गेली. मला सगळं कळत होतंय, मला सगळं समजत होतं. आणि तुम्हाला आज पुन्हा सांगतो, 2009 सालामध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांना वाटलं रामदास निवडून आला तर शिवसेना प्रमुख याला मुख्यमंत्री बनवतील. मला आपल्याच नेत्याला सांगून गुहागरमध्ये पाडलं. मला पाडलं. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी कधी खोटं बोललो नाही आयुष्यामध्ये. मी दापोली मतदारसंघ मागितला होता, मला मुद्दाम दिला गुहागर मतदारसंघ, जिथं मी कधी गेलोच नव्हतो. आणि एका आपल्या नेत्याला सांगितलं, समाजाचं राजकारण केलं आणि उघडपणे मला पाडलं. उघडपणे उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. असा कुठला नेता असू शकतो? पक्ष असा मोठा होतो? त्या पापाची फळ आता बघतोय. त्या पापाची फळ आता बघतोय. मी एकटा नाही, कदाचित नागायन अण्णांपर्यंत विचारून घ्या. त्यांना साहेबांनी त्यांची हकलपट्टी केली की ह्यांनी हकलपट्टी करायला लावली. असली गोष्ट कधी बोललो नाही मी, आज पहिल्यांदा बोलतोय. अनेक गोष्टीचा आम्ही पण साक्षीदार आहोत. उद्धव ठाकरे तुम्ही 3 वेळा बॅगा भरल्या होत्या नवगा बायकोनी आणि घरातून बाहेर निघाला होता, चालला होता. साहेबांना सांगितलं हे नाही झालं तर आम्ही निघालो. अहो मी नवगा बायकोची भांडणं ऐकलेत. कधी कधी झोपडपट्टीमध्ये असतं ना, नाही पटलं घे मेल्या साडी चोळी, ही निघाले मी. तसं हे दोघं बाहेर पडायचे, साहेबांना ब्लॅकमेल करायचे. हो आम्ही साक्षीदार आहोत, आम्ही साक्षीदार आहोत. मी म्हणून ते बाळासाहेबांनी ऐकलं पाहिजे, असं ही भूमिका उद्धव ठाकरेंची होती. नेत्याला संपून टाकायचं, टाळ्या मिळ टाका म्हणायचं. गुलाब पाटला टाळ्या मिळतात, गुलाब पाटलाची भाषण बंद, भाषण बंद. असा पक्ष प्रमुख असतो, असा पक्ष चालतंय. बांधवांनो मी आज तुमच्यासोबत उभा आहे. तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आई तुळजाभवानीची. सगळे एक व्हा, सगळे एक व्हा. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवरती फडकवा, अशी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. आम्ही भोगलाय बांधवांनो. 1966 सालामध्ये
मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. तेवढा एक विशिष्ट समाज मुंबई तुमची भांडी घासा आमची ही भूमिका घेत होते, घोषणा करत होते. आणि म्हणून मराठी माणसाला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून शिवसेना प्रमुखांनी या शिवसेनेला जन्म दिला. आणि आज मला सांगायला आश्चर्य होतोय, आनंद होतोय. अरे मुंबईच नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, स्वतः समुद्राच्या पर्यटन देखील मराठी माणूस ताठ म्हणून तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. हो, हे मला सांगायला हवंय, मला सांगायला हवे बांधवानो. ते शिवसेना प्रमुख कुठे आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेला हा कळंटा उद्धव कुठे? हे वास्तव आहे हो. फक्त धंदा असा धबधबा 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 पाणी पडतं ना, तसं धबधबा कायमची मिठाई आली पाहिजे. मिठाई बंद मग दुसऱ्या बाहेर. मला वाटलं होतं वायकर साहेब काय ते बोलतील काय, सांगतील काय, पण हुशार राजकारणी माणूस आहे हो. काय बोललाच का बोलणे आतली गोष्ट? त्या मातोश्रीमध्ये गेला होतात ना खोपोलीला, तेव्हा काय झालं ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तुमचे अनुभव हो, तुमचे अनुभव. तुम्हाला काय वाटलं आम्हाला माहिती नाही का हो? अच्छा, नंतर वेळानंतर बोलणार आहे. ठीक आहे, बोला बोला, पण बोला. हे एकटा आमदार बोलतो असं व्हायला नको. बोला, हे बोला. खोके 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 कुणाकडनं किती किती खोके मागत होतात मंत्रिपदासाठी, ते एकदा महाराष्ट्राच्या लोकांना कळू देत. त्या उद्धव ठाकरेचा किती चौजल भुकाचा चेहरा दिसतो हो. काय वाटतं, साधा भोळा माणूसाचं वाटतं हो, पण ह्या एका चेहऱ्याच्या पाठीमागे किती नकली चेहरे आहेत हे आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे. सगळ्या शिवसैनिक बांधवांना माझी विनंती आहे, शाखा प्रमुखांना माझी विनंती आहे, आम्हाला लागा. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.